सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, इच्छापूर्तीसाठी स्वामींची सेवा. मग तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या, म्हणजे तुम्हाला नोकरी हवी असेल, घर हवं असेल, किंवा आणखी कोणती अडचण असेल, किंवा काहीही गोष्टी असतील, त्यासाठी वेगवेगळी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते. आणि जर आपण विश्वासाने मनोभावे ती सेवा त्या दिवसांपर्यंत, म्हणजे 14 दिवस, 21 दिवस किंवा 30 दिवस अशी सेवा असते. तर जशी सेवा केंद्रात सांगितली आहे तशी विश्वासाने, श्रद्धेने आणि मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि ज्या कुठल्या कार्यासाठी आपण ही सेवा करत आहात ते कार्यसुद्धा आपले पूर्ण होतात. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला इच्छापूर्तीसाठी सेवा सांगणार आहोत. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तर मंडळी, ही सेवा करण्याआधी तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे. तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकता. म्हणजे देवघरासमोर बसायचे आणि एक ताम्हण घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक फूल ठेवायचं आहे. आणि फूल नसेल तर तुम्ही तांदळाचे दाणे टाकावेत. आणि मग आपल्या स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. स्वतःचं पूर्ण नाव घ्यायचं आणि त्यानंतर तुमचं गोत्र म्हणायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणावे, कारण हे स्वामी महाराजांचे गोत्र आहे. आणि आपल्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे. आणि केंद्रातून ज्या कार्यासाठी काय सेवा दिल्या आहेत ते देखील सांगायचे आहे. आणि त्या सेवा तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्या अशी विनंती करायची आहे. आणि ते पाणी ताम्हणात सोडून द्यायचे आहे. नंतर ते पाणी तुम्ही झाडांच्या मुळाशी टाकायचे आहे. तर हा संकल्प तुम्हाला केंद्रातून सेवा घेऊन आल्यावर लगेच करायचा आहे आणि त्यानंतरच सेवा चालू करायची आहे. आणि याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृतचे क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी जप रोज करायचा आहे. रोज क्रमशः 3 अध्याय वाचल्याने आपले 7 दिवसात श्री स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण होते. मग 8व्या दिवशी परत पहिल्या अध्यायापासून सुरू करायचे आहे. स्वामी चरित्र सारामृताचे वाचन झाल्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायचे आहे. आणि जर 11 माळी जप करणं शक्य नसेल तर दिवसातून, म्हणजे सकाळी पूजा करताना तुम्ही स्वामींपुढे बसून 1 माळ जप करा. आणि इतर कामं करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहायचं. मग ते 11 माळीपेक्षा पण जास्त जप होतो. तसेच ही सेवा झाल्यानंतर जर तुमच्याकडं नित्यसेवेची पोथी असेल तर त्यामधला गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. आणि संकल्प तुम्हाला रोज सोडायचा नाही आहे. संकल्प हा पहिल्याच दिवशी सोडायचा असतो. त्यानंतर तुम्ही अगरबत्ती, दिवा लावून सेवा करू शकता. सेवा फक्त मनापासून करा, महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. तर मंडळी, तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.